भीम जयंती, बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिल जवळ येत चालली आहे. संपूर्ण आंबेडकरी समाजाचा जगातला सर्वात मोठा उत्सव म्हणजेच बाबासाहेबांची जयंती. या जयंतीची तयारी मागील 1 महिन्यापासून चालते. 14 एप्रिल बाबासाहेबांचा भीम महोत्सव, बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याकरता संपूर्ण समाज हा 1 महिन्याच्या आधीपासून एकवटतो आणि भीम जयंती मोठ्या जल्लोषमध्ये आणि उत्साहामध्ये साजरी करतो. तर चला तर मग आज बाबासाहेबांच्या जयंतीची वर्गणी गोळा करणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल जाणूया. मी कैलाश बंधू जाधव आपल्या रूपनंदा थॉट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या विषयाला मी सुरुवात करतो. बाबासाहेबांचा कार्यकर्ता वर्षाच्या 365 दिवस बाबासाहेबांचं काम आपल्या परीनं करतो. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे असणारा सर्व भारतीय समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण जगातील मानवजाती आणि मानवजातीच्या कल्याणाकरता केलेल्या कामाचा जो प्रचार आणि प्रसार आहे आपल्या परीने तो करत असतो. 365 दिवसांपैकी जो त्याचा एक दिवस आहे अर्थात 14 एप्रिलचा दिवस, हा प्रत्येक आंबेडकरी चळवळीत काम करणारा तसेच प्रत्येक बाबासाहेबांचा जो अनुयायी आहे त्याच्यासाठी विश्वातला सर्वात मोठा दिवस. आणि ही बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करायची यासाठी पूर्वीपासून म्हणजे बाबासाहेब असताना, बाबासाहेबांच्या हयातीपासूनच बाबासाहेबांचं वाढदिवसाचा कार्यक्रम आणि हल्ली याला आपण बाबासाहेबांची जयंती म्हणतो, हा जयंतीचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अर्थात 14 एप्रिल 1891 आपल्या बाबासाहेबांचा जन्म आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचा असणारा वाढदिवस म्हणजे जयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या जल्लोषामध्ये पूर्ण भारतभरच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये हा साजरा होतो. या जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी हा सामान्य कार्यकर्ता दिवस रात्र एक करून करत असतो. आपल्याला आठवत असेल आमच्या बालपणी बाबासाहेबांच्या जयंतीची तयारीची जी मीटिंग लागायची त्या मीटिंगमध्ये सर्वजण एकत्र यायचे आणि मग तिथे काय करायचं, बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी पताका कशा लावायच्या, मिरवणुकीचं कसं स्वरूप असेल, कुठले कार्यक्रम ठेवायचे, लहान मुलांचे काय कार्यक्रम ठेवायचे, मोठ्यांचे काय कार्यक्रम ठेवायचे, असा हा संपूर्ण विचार विनिमयाचा जो मीटिंग असायची इथून सुरुवात व्हायची. बाबासाहेबांची एकमात्र ही विश्वातली अशी जयंती आहे जिची तयारी खूप 1 महिना आधीपासून केली जाते आणि आपण आता पाहतो की बाबासाहेबांच्या जयंतीची जी मिरवणूक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतभर ही जयंती साजरी केली जाते आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे संपूर्ण विश्वात आता बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. तर मग हा जो सामान्य कार्यकर्ता आहे जो 364 दिवस बाबासाहेबांचं काम करतो आणि त्याचा जो आनंदाचा क्षण आहे, त्याचा जो सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे तो म्हणजे अर्थात बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस. आणि मग ही तयारी करत असताना हा कार्यकर्ता मीटिंग घेतो, सर्व एकत्र येतात, गल्ली बोळातून, वस्त्यातून, गाव खेड्यातून, शहरात, आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आपण राहतो त्या बिल्डिंग्समध्ये सगळीकडे ही जमवाजमव सुरू होते. आणि मग कार्यकर्ते एकत्र आल्याच्या नंतर त्यांनी स्थापन केलेल्या मंडळांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आणि गावखेड्यांवरती त्या जेवढी आपली वस्ती आहे त्या वस्तीच्या स्वरूपामध्ये प्रत्येक घराला एक रक्कम सांगितली जाते आणि जितका तो खर्च त्यांनी अपेक्षित असतो तितकी ती रक्कम घेतली जाते. आणि मग वेळ येते
सर्वांनी एकत्र येऊन वर्गणी मागण्याचा. मग ही वर्गणी मागत असताना अनेक जण आनंदानं ही वर्गणी देतात. अनेक जण आपल्या कार्यकर्त्यांची वाट बघत असतात की ते कधी येतील आणि आम्ही आमच्या हिश्श्याला आलेली जी वर्गणीची रक्कम आहे ती कधी देतो. परंतु कधी कधी कार्यकर्त्यांच्या बाबतीत थोड्या वेगळ्या घटना पण घडतात. काही लोक वर्षभर कुठेही दान धर्म करत नसतात आणि नेमका त्यांच्याकडे आपले कार्यकर्ते गेले की त्यांचा पहिला प्रश्न असतो, किती वर्गणी काढली? मग एवढीच का काढली? मग प्रत्येकालाच एवढी आहे का आम्हालाच एवढी आहे? आणि मग ह्या सगळ्या भावनेतून कार्यकर्त्यांचा अपमान पण कुठेतरी केला जातो. मग प्रश्न असा आहे की हा जो कार्यकर्ता आहे, जो आपल्या दारामध्ये आलेला आहे, त्याचा इतका अपमान करणं खरंच योग्य आहे का? तो काय वर्षभर तुमच्याकडे पैसे मागायला आलेला असतो का? हा, काही ठिकाणी असंही असू शकतं की आपण ठरवलेली रक्कम त्यांना नाही जमत, पण आपण त्यांना सांगू शकतो की इतकी रक्कम आम्ही नाही देऊ शकत. आम्ही आमच्या परीनं, जरी आपण एवढी रक्कम ठरवली असेल, परंतु आम्ही देऊ शकतो. कदाचित ते ऐकतील पण, कदाचित ते आपल्याला समजून घेतील पण आपण पण हट्ट धरतो. इतकीच रक्कम का द्यायची? एक काम करा, उद्या या, संध्याकाळी या. मग हे कुठेतरी योग्य नाही. कारण तो जो कार्यकर्ता आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला जी रक्कम जमा होते, ती रक्कम जमा झाल्याच्या नंतर जी मुख्य कमिटी बनवली जाते, त्यांना आणखीन पैशाचा आर्थिक त्यांच्यावरती बोजा येतो. ते कधी कुठे समाजात सांगत नसतात, कारण ते एक मानून गोष्ट चालतात, बाबासाहेबांची जयंती वर्षातून एकदाच येते आणि म्हणून तो त्याच्या खिशाला झळ बसत असताना सुद्धा अत्यंत आनंदानं तो काम करत असतो. मग तो फक्त वर्गणीच गोळा करतो का? तर नाही. त्या कार्यक्रमाचे बॅनर बनवणं, त्या कार्यक्रमाचे बनवलेले बॅनर चौकात लावणं, स्टेज बांधणं, खुर्च्यांची बंदोबस्त करणं, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जर ठरवले असतील त्यावेळेच्या त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करणं, काही मुख्य वक्ते बोलवले असतील त्यांची भेट घेणं, त्यांचं मानधन ठरवणं. बऱ्याच ठिकाणी मानधन दिला जात नसतो, पण अनेक वेळा मानधन द्यावं लागतं. गायन पार्टी ठरवली जाते, ऑर्केस्ट्रा ठरवले जातात. असे सर्वच कामं तो करत असतो आणि सगळी कामं तो आपली नोकरी व्यवसाय सांभाळून करतो. म्हणून समाजाला माझं सांगणं आहे की बाबासाहेबांची जयंती हा जगातील आपल्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. तो तितक्याच जल्लोषमध्ये, तितक्याच आनंदामध्ये साजराही झाला पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारा जो सामान्य कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे, हा 364 दिवस बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी हा समाजामध्ये, इतर समाजामध्ये करत असतो. तर त्याच्या आनंदाचा जो दिवस आहे, त्याचा सेलिब्रेशन करण्याचा जो दिवस आहे, तो निश्चितच 14 एप्रिल आहे. कारण या दिवशी आपल्या बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून माझी सर्व लोकांना, सर्व आपल्या YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आपल्या दारात येणारा कार्यकर्ता जो दारात येतोय त्याचा अपमान करू नका. आपल्या हिश्श्याची जी वर्गणी आहे ती त्याला देण्यास मदत करा, त्याला समजून घ्या. आणि बाबासाहेबांच्या जयंतीला आपणही आपल्याला ठरवून दिलेली रक्कम आपण देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. येणाऱ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो ॲडव्हान्समध्ये आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.